फक्त मावा मागितल्याच्या रागातून एका तरुणाला चाकूने भोकसल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारास घडली होती। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नारायण सुरेश पवार या तरुणाचा उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झालाय। मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून वडर गल्लीमध्ये नारायण पवार या 28 वर्षीय तरुणाला रविवारी सायंकाळी चाकूने भोकसले होते। त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय। नारायण पवार याचा खून प्रकरणी सूरज उर्फ बिल्ला रामा पवार, कुणाल तातोबा जाधव आणि चंदू नाईक या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नारायण पवार यांनी तिघा संशयितांकडे मावा मागितला होता। यावेळी तिघांनी आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेत नाही असे म्हटल्याने त्यांच्या मध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडलाय। वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले होते। यानंतर संतापलेल्या तिघांनी नारायण पवार या तरुणाला चाकूने भोकसले होते। त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी तिघा संशयितांपैकी एकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले, तर अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना करण्यात आले।